नमस्कार, मैं ज्योति श्रीवास्तव। आप देख रहे हैं सी न्यूज भारत। रुक करेंगे महाराष्ट्र बुलेटिन की ओर, जिसमें बात होगी गढ़चिरौली की, जहां NH 353C बना मुसीबत का हाईवे। गरकापेट के पास 1.5 घंटे तक थमी रफ्तार। वहीं बात होगी पुणे की, जहां महाराष्ट्र के शिक्षकों की बड़ी चेतावनी आई सामने। ऐसी तमाम खबरों पर आइए विस्तार से डाल लेते हैं नजर। राष्ट्रीय राजमार्ग NH 353C पर गुरुवार को सिरोचा तहसील के गरकापेट गांव के पास सीसी रोड निर्माण के दौरान भारी मशीनरी को मोड़ने के लिए पर्याप्त जगह नहीं होने से करीब 1.5 घंटे तक यातायात पूरी तरीके से ठप रहा, जिससे ट्रक, बसें, एम्बुलेंस, निजी वाहन और दोपहिया वाहनों की लंबी कतारें लग गईं तथा सैकड़ों यात्रियों को परेशानी झेलनी पड़ी। स्थानीय लोगों ने ठेकेदार और संबंधित विभाग का लापरवाही का आरोप लगाते हुए कहा कि NH 353C का निर्माण कार्य वर्षों से धीमी गति से चल रहा है और अहेरी सिरोचा मार्ग पर अधूरे निर्माण, सक्रिय सड़क, कीचड़, वैकल्पिक मार्ग व यातायात प्रबंधन की कमी के कारण लगातार जाम की स्थिति बन रही है। नागरिकों ने प्रशासन से निर्माण कार्य में तेजी लाने, ठेकेदार की कार्यप्रणाली की समीक्षा करने और निर्माण स्थल पर बेहतर यातायात व्यवस्था सुनिश्चित करने की मांग की है। गढ़चिरौली से सी न्यूज संवाददाता चंद्रशेखर पुलगम की रिपोर्ट। महाराष्ट्र में प्राथमिक, माध्यमिक एवं निजी विद्यालयों के शिक्षकों की लंबित मांगों को लेकर 9 जुलाई गुरुवार को मुख्यमंत्री और शिक्षा मंत्री को विस्तृत ज्ञापन सौंपा जाएगा। ये जानकारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक एवं उच्च माध्यमिक विद्यालय मुख्याध्यापक महासंघ के प्रदेशाध्यक्ष तानाजी माने तथा प्रदेश सचिव एवं राष्ट्रपति पुरस्कार से सम्मानित प्राचार्य नंद कुमार सागर ने दी। ज्ञापन में शिक्षकों पर बढ़ते BLO, SIR अभियान, अन्य गैर शैक्षणिक कार्यों का बोझ कम करने, TT अनिवार्यता पर व्यावहारिक निर्णय, रिक्त शिक्षक पदों पर तत्काल नियुक्तियां, चरणबद्ध अनुदान प्राप्त विद्यालयों को लंबित अनुदान जारी करने, 1 नवंबर 2005 से पूर्व नियुक्त शिक्षकों व शिक्षकेतर कर्मचारियों को पुरानी पेंशन योजना का लाभ देने, मान्यता संबंधी नियमों में शिथिलता तथा शिक्षा संबंधी नीतियों पर शिक्षक संगठनों से चर्चा कर निर्णय लेने की मांग की जाएगी। तानाजी माने और नंद कुमार सागर ने कहा कि मांगों पर शीघ्र सकारात्मक निर्णय नहीं होने पर राज्य भर के शिक्षक लोकतांत्रिक तरीके से व्यापक आंदोलन करेंगे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाच्या वतीने 7 आणि 8 जुलै रोजी ज्या आझाद मैदानावर बसलेल्या शिक्षकांसाठी पाठिंबा जाहीर करण्यात आलेला आहे, त्याचप्रमाणे 9 जुलै रोजी शिक्षक समन्वय समितीच्या माध्यमातून जे आंदोलन, शाळा बंद आंदोलन पुकारलेले, या आंदोलनात सुद्धा जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे। महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष तानाजी माने, कार्याध्यक्ष आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या माध्यमातून आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांना ठरवल्याप्रमाणे या जाहीर आंदोलनास पाठिंबा देण्याचं ठरलेलं आहे। महाराष्ट्र राज्यातील सर्व तमाम शिक्षकांना ज्या पद्धतीने अनुदान देणे गरजेचे आहे, प्रचलित पद्धतीने ते अनुदान दिलं जात नाही, म्हणून आझाद मैदानावर आंदोलनाचा मोठा घाट घातलेला आहे। त्याचप्रमाणे जुनी पेन्शन योजना 2005 पूर्वीच्यांना विनाअट लागू होणं गरजेचं असताना सुद्धा त्यात टाळाटाळ होत आहे। या सर्व गोष्टी वारंवार आम्ही मागणी करून आंदोलन केलेले, त्यामध्ये शासन थोडेसे कुचराई करत आहे। त्याचप्रमाणे नुकतंच नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले। शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच आम्ही सर्वजण SIR, BLOच्या कामाला सर्वजण झोपलेले आहेत। तमाम शाळेतील मुख्याध्यापकांनी, शिक्षकांनी आणि शिक्षकेतर संघटनेने विनंती केलेली, BLOचं काम आणि SIR फॉर्म भरण्याचं काम आम्हाला देण्यात येऊ नये। नुकतीच शाळा सुरू झालेली आणि शिक्षक वर्गामध्ये नाहीत, हे अतिशय विदारक चित्र दिसत आहे आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे। 5वी पुन्हा 4थी 7वी शिष्यवृत्ती, NMS सारख्या परीक्षा, विविध स्पर्धा परीक्षा यांच्या अभ्यासाची तयारी, या सगळ्याच गोष्टीला आम्ही सगळे मुकणार आहोत असं वाटतं। नुकतंच जनगणनेचं जे काम आहे ते उन्हाळ्यामध्ये होरपळत शिक्षकांनी केलं, त्याचं कुठेही मात्र वाहवा होत नाही। आणि कायद्याने ज्या मोफत शिक्षणाचा कायदा आहे, कलम नंबर 27 नुसार फक्त जनगणना, आपत्ती व्यवस्थापन आणि प्रत्यक्ष दिवशी निवडणुकीचं काम असताना सुद्धा हे काम आम्ही सर्वजण करत असताना BLOचं काम, SIR फॉर्म भरणं हे काम मात्र आमच्यावर लादलं गेलेलं आहे। त्याच्याही पलीकडे जाऊन आम्हाला फौजदारी करू, गुन्हा दाखल करू, अनेक अशा धमक्या दिल्या जातात। हे काही योग्य नाही। शिक्षक हा विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठीचा असणारा व्यक्ती असून त्याच्यावर अनेक अशैक्षणिक कामांचं ओझं लादलं जातं, हे अतिशय विदारक चित्र आहे। विद्यार्थ्यांचं खूप मोठं शैक्षणिक नुकसान होऊ शकतं। महाराष्ट्रातील मराठी माध्यमाच्या शाळांना एकतर शिक्षक भरती नाही, शिक्षकांच्या असणाऱ्या
गुणवत्ताधारक काम करण्यासाठी जे ठिकाणी शिक्षक पाहिजेत त्या ठिकाणी नेमकं हे शाळाबाह्य कामं देऊन मुलांचं नुकसान होत आहे आणि मग ह्या शाळा संपून जातील, मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये कुणी थांबणार नाही अशा स्वरूपाचं चित्र निर्माण झाल्यानंतर सर्वांवरच हे संकट ओढवलं जाईल अशा स्वरूपाचं आपण या ठिकाणी दिसते. त्यामुळे अनेक गोष्टी आहेत, म्हणजे ज्या मागण्या आहेत त्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी आम्ही मागण्या करत असतो, आंदोलन करत असतो. म्हणून तमाम महाराष्ट्रातील मुख्याध्यापकांना, जिल्ह्याचे अध्यक्ष सचिव आणि पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की उद्या 9 जुलै रोजी आपण सगळ्यांनी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन आपल्या मागण्यांचं निवेदन देण्यात यावं. तसंच तालुक्यातील अध्यक्ष सचिव सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपल्या मागण्यांचं निवेदन आपल्या तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार साहेबांजवळ देण्यात यावं आणि आपण यापुढे इथून पुढे महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बांधवांना योग्य कामाचा न्याय मिळावा या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न राहील. म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे शिक्षण मंत्री माननीय नामदार दादाजी भुसे साहेब आणि राज्यमंत्री माननीय नामदार पंकजी भोईर साहेब यांना विनंती आहे की आपण याच्यामध्ये लक्ष घालून शिक्षकांना ह्या SIR BLOच्या कामातून मुक्तता करावी, इतर ठिकाणी ते रोजगार मुलांना द्यावा आणि ते काम करून घ्यावं आणि आम्हाला आमच्या मुलांना शिकवू द्या, आमच्या मुलांना उत्तम पद्धतीतून शाळेतून घडवू द्या, हीच आमची एक मागणी कायमस्वरूपी असेल. सर्वांना धन्यवाद. पुरंदर, महाराष्ट्र से सी न्यूज़ संवाददाता संतोष जगताप की रिपोर्ट। महाराष्ट्र बुलेटिन में फिलहाल के लिए इतना ही। बने रहिए सी न्यूज़ भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।